नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. सध्या सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचा सध्या प्रचार वेग घेऊ लागलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे करमाळा दौऱ्यावरती येणार आहेत. त्यांचा सोलापूर दौरा आहे, त्यामध्ये करमाळ्यात हे साधारण 3 ठिकाणी ती भेट देणार आहेत. करमाळ्यातील माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नागोर्ली येथील फार्म हाऊस वरती देखील त्यांची एक बैठक असणार आहे. त्यानंतर ते करमाळ्यात भाजपच्या नेत्या रश्मीदीदी बागल, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या यांच्या निवासस्थानी देखील ते भेट देणार आहेत. याशिवाय करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. याशिवाय करमाळ्याचे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायणराव पाटील यांचे जेऊर येथे ते भेट घेणार आहेत. एकूणच जर पाहिलं तर विधान परिषद निवडणुकीच्या या रणधुमाळीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचंड असा त्यांच्या भेटीगाठीवरती भर दिलेला आहे. माझे आमदार संजय मामा शिंदे असतील, आमदार नारायणराव पाटील असतील, याशिवाय सावंत गट असेल, बागल गट असेल, या गटाच्या प्रमुखांच्या ते भेटी घेणार आहेत. यामध्ये ते नेमकं काय सल्ला देतील, काय करायचं हे सांगतील, हे पाहावं लागणार आहे. मात्र या भेटींमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे आणि यामध्ये विशेष बाब अशी आहे की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायणराव पाटील यांची ते भेट घेणार आहेत. मात्र दुसरीकडे माझे आमदार जयवंतराव जगताप यांचे ते भेट घेणार आहेत की नाहीत याबाबत मात्र उत्सुकता आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेचे निवडणुकीची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी रश्मीदीदी बागल व माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला, त्यांच्या उमेदवाराला त्यांनी मदत केलेली होती. पण करमाळा नगरपालिकेत त्यांचे साधारणतः 6 नगरसेवक आहेत आणि त्यांची ते भेट घेतील की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र राजेंद्र राऊत आणि जयवंतरावजी जगताप यांचे मात्र घनिष्ठ असे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची वेगळी भेट होणार का, काय या भेटीत त्यांना काय सल्ला दिला जाणार हे पाहावं लागणार आहे. मात्र एकूणच जर पाहिलं तर या भेटीकडे मात्र संपूर्ण करमाळकरांचं लक्ष लागलेलं आहे. सत्ताधारी विरोधक यांच्या ते भेटी घेणार आहेत. नंतर त्यांना काय सल्ला देतील, काय रणनीती असेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. धन्यवाद.